सामना चालू आहे मैदानाच्या आतमध्ये विश्वा 11 कादवन वर्सेस आराध्य 11. पहिल्या चेंडूवरती चौकार मारून आपले इरादे स्पष्ट करून चौकाराने स्वागत करून दिलं. मात्र स्वप्नील स्ट्राईक एंडला नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज सज्ज आहे राज. हो आणखीन एक स्विच हिट लावण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मात्र थर्डमॅनच्या दिशेने 4 धावांसाठी लगातारचा दुसरा चौकार पाहायला मिळाला स्वप्नीलच्या बॅट मधून. जबरदस्त अफलातून लाजवाब शानदार जहूर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. स्वप्नील दाखवून देतोय इथे मात्र थांबा है हाथ में बल्ला क्रिकेट का महासमर होगा करेंगे विस्फोटक बल्लेबाजी हार बॉल बाउंड्री लाइन के बाहर होगा ते करून दाखवले. मात्र इथे स्वप्नीलने 2 चेंडूवरती सलगचे 2 चौकार मारून आपल्या संघासाठी एक चांगला फायटिंग स्कोर खेळण्याच्या नादामध्ये लगातारची 3री बाउंड्री 3रा चौकार पाहायला मिळाला. मात्र इथे मात्र थांबायचं नाव घेत नाही. 13 धावा धावफलकावरती 3 चेंडू 13 धावा. स्वप्नील 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 काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अफलातून लाजवाब अत्यंत सुंदर फलंदाजी. आणखीन एक स्विच हिट लावण्याचा प्रयत्न परंतु एक हो चांगली फिल्डिंग नक्कीच टाळ्या झाला पाहिजे एक छोट्या खेळाडूसाठी. काय दर्जाची फिल्डिंग करून दाखवली जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा मात्र रोखून दिल्या आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या. मित्रांनो ह्या 2 धावाचं महत्व तेव्हाच कळतं जेव्हा एक चेंडू आणि 2 धावा जिंकण्यासाठी पाहिजे असतात. ओ हो इथे सुद्धा चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. 1 धाव आणि धाव फलक 16 या आकड्यावरती. 5 चेंडू 16 धावा. हो इथे मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल चेंडू जातोय सीमा रेखा पार करेंगे बेड़ा पार तो मिलेगा चौकार. इस बार जहूर ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ दिया चौका और की आखिरी गेंद का भी चौके के साथ स्वागत किया. शुरुआत भी चौके के साथ हुई थी यहाँ पे विश्व 11 टीम कादवन की तरफ से. बॉलिंग ट्रैक पे अपनी कोटी की ओर से पहला और टीम की ओर से दूसरा ओवर लेके बॉलिंग ट्रैक पे बॉलर तैयार. यहाँ पे दीपराज सामने है एक विस्फोटक घातक बल्लेबाज. ओहो बहुत ही बेहतरीन फील्डिंग इस मर्तबा आर्या के जरिए से देखने को मिली. इस मर्तबा रनआउट के रूप में राज को लौटना पड़ेगा डगआउट में. यहाँ पे थोड़ा सा खेमा नाखुश रहेगा क्योंकि सलामी और बल्लेबाज से एक बल्लेबाज डगआउट में वापस लौटते हुए राज रनआउट के स्वरूप में. राज 21 रन स्कोरबोर्ड पे 1 विकेट के नुकसान पे आर्या जिसके जरिए से एक बेहतरीन फील्डिंग देखने को मिली. नए बैटर मैदान के अंदर दाखिल प्रसाद इस मर्तबा फिर से कवर की दिशा में खेलने की कोशिश. बहुत ही बेहतरीन फील्डिंग आर्या के जरिए से देखने को मिली. तालियां होनी चाहिए. एक बेहतरीन लाजवाब फील्डिंग देखने को मिली. आर्या एक वुमेन क्रिकेटर मैदान के अंदर मौजूद है. जरूर उसके हौसले के लिए तालियां बजनी चाहिए. और इस मर्तबा जहूर फील्डिंग के लिए आते हुए मिड ऑफ की दिशा में दीपराज ने एक कमबैक लाके रख दिया. इस मर्तबा थोड़ी सी टीम मुसीबत में थी. उस मुसीबत में एक बेहतरीन लाजवाब गेंदबाजी दिखाते हुए अपने टीम के लिए इस मर्तबा स्ट्राइक एंड पे रहेंगे का हार्ड हिटर बल्लेबाज. जिस बल्लेबाज ने यहाँ पे तूफानी बल्लेबाजी की थी वही बल्लेबाज स्ट्राइक एंड पे रहेंगे. यहाँ पे दीपराज तैयार. ओहो गेंद जाएगी स्क्वायर लेग की दिशा में 4 रनों के लिए बेहतरीन लाजवाब चौका देखने को मिला स्वप्निल के बल्ले से. क्या बल्लेबाजी मैदान के अंदर जा रही है. वाह भाई वाह मानना पड़ेगा इस खिलाड़ी को. एक खिलाड़ी महान है एक खिलाड़ी शानदार है एक खिलाड़ी लाजवाब है. बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी दिखाते हुए अपने टीम के लिए अपने टीम के नाम के लिए अपने गांव के लिए लाजवाब. इस मर्तबा क्या रनिंग दिखाई यहाँ पे और थ्रो की तरफ से. इस मर्तबा 4 रन 4 प्लस टोटल 2 रन टोटल 6 रन ऐड होंगे स्कोरबोर्ड पे. स्कोरबोर्ड में इजाफा 33 रन 1 विकेट के नुकसान पे. जीतने का मजा भी तब आता है जब हारने का रिस्क हो. इस मर्तबा स्विच हिट लगाने की कोशिश जरूर है. खिलाड़ी प्रोटेक्शन मौजूद है. एक ही रन पे खुश रहना पड़ेगा यहाँ पे स्वप्निल को. स्कोरबोर्ड जा पहुंचाए 34. एक विकेट के नुकसान पे 2 ओवर के बाद
क्या बल्लेबाजी, शानदार बल्लेबाजी, किफाया बल्लेबाजी, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, तारीफ काबिल बल्लेबाजी दिखाते हुए मैदान के अंदर टीम विश्वा 11 कादवन। क्या बल्लेबाजी का मुजाहिरा पेश किया। इस मर्तबा बॉलिंग ट्रैक पे रहेंगे साइम। पहली गेंद थोड़ी सी लेंथ खराब, वाइड गेंद का इशारा अंपायर प्रशांत सर इनके जरिए से, और इस मर्तबा थोड़ी सी अपील करते हुए कोई फर्क नहीं गिरेगा। यहाँ पे मनोज भी एक लीजेंड क्रिकेटर है, उन्होंने भी अपना जमाना, अपना क्रिकेट बहुत ही बेहतरीन दिखाया है उनके जमाने में। वो भी एक अच्छे गेंदबाज थे, जरूर एक सीनियर खिलाड़ी है। वो इस मर्तबा थोड़ा लोअर फुल टॉस गेंद जरूर थी। यहाँ पे बल्लेबाज आउट होंगे थोड़े से प्रसाद। कृपया बहस ना करे, अंपायर डिसीजन लास्ट डिसीजन रहेगा। डिसीजन कलवा चला। ओ काय फटका, लाजवाब शानदार, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवतोय मात्र इथे स्वप्नील। काय फलंदाजी, ओ हो जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली मात्र। हो चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली मात्र 40 धावा धावफलकावरती ऍड होतील। हो इथे मात्र स्क्वेअर कट आणि फाईन लेगच्या दिशेने चौकार पाहायला मिळतोय। 45 धावा धावफलकावरती। हो आणखीन एक डाऊन द ग्राउंड, काय वा वा वा, नक्कीच त्याला झाला पाहिजे स्वप्नीलसाठी। काय दर्जाची फलंदाजी करून दिली, अफलातून लाजवाब। मैदान में जो लड़ा वही असली खिलाड़ी है, जीत हार तो बस वक्त की सवारी है। काय फलंदाजी, 50 धावा जिंकण्यासाठी मात्र 18 चेंडू आणि 50 धावा कराव्या लागतील आराध्य आरव 11 संघाला। काय फलंदाजी करून दाखवली विश्वा 11 कादवन संघाने। चला प्रसाद, जरा स्पीड वाढवायचा आणि फिल्डिंग थोडी सजवायची आहे, कोणत्याही प्रकारची मिटिंग नको मैदानाच्या आतमध्ये। प्रशांत सर, मनोज सर, चला थोडा स्पीड घाई करायची आहे। तसेच ह्या स्पर्धेसाठी ही स्पर्धा जी पार पाडली जाते त्यामध्ये नक्कीच मोलाचं योगदान आहे ते सर्व संघ मालक, त्या सर्व संघ मालकांचे मनपूर्वक अभिनंदन, तसेच सन्मान आणि सरचे स्वागत सुद्धा। ज्या संघ मालकामुळे नक्कीच नवनिर्वाचित खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली आणि एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण केलाय मात्र इथे आयोजकांनी। मित्रांनो, माऊली कृपा कादवन आणि सावर्डेकर स्ट्रायकर दोन्ही संघाने यायचं आहे। ते मात्र बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे सचिन। नो घोषित करताना पंच, तसेच सर्व स्पॉन्सर ज्यांनी स्पॉन्सरशिप केली त्यांचं सुद्धा आयोजकांकडून खूप सारा आभार आणि धन्यवाद, ज्यांच्यामुळे आज ही स्पर्धा एक रंगारूपाला आली। सर, प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,000 रुपये श्री आदरणीय सन्माननीय अमोल धोंडीराम खैरे
कवी लेखक व अभिनेता आहेत, नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. प्रथम पारितोषिक ज्यांनी रोख रक्कम 15,000 व 15,000 रुपये दिले ते सन्माननीय अमोलजी दोंडीराम खैरे सर, कवी लेखक व अभिनेता. त्यांचं आयोजकांकडून खूप सारं आभार आणि धन्यवाद. तसंच वाईट चेंडूची सांगत येते. धावफलक आहे 4 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 4 धावा धावफलकावरती. इथे मात्र 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. आराध्य 11 संघाला 5 धावा धावफलकावरती मोठी फटकेबाजी करावी लागेल. इथे मात्र एकाला स्वप्नील बनावं लागेल ज्याने करून दाखवलं कारनामा, एक चमत्कार करून दाखवला आणि आपल्या संघासाठी एक जबरदस्त पारी करून दाखवली मात्र स्वप्नीलने. 5 चेंडू 5 धावा. हो, इथे मात्र स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय उलटा पुलटा, 1 बाउन्स 2 बाउन्स. अर्सलांच्या माध्यमातून थोडेसे मिस फील्ड होते आणि चेंडू 4 धावांसाठी 9 धावा धावफलकावरती. 9 धावा. 9 एक षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा. चांगल्या दर्जाची गोलंदाजी अफलातून अप्रतिम सचिन यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळाली. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील, एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे स्वप्नील. ओहो, पहिला चेंडू थोडासा हाफ ब्रेकर, परंतु साईमच्या बॅट मधून खणखणीत झणझणीत शानदार रुबाबदार क्लास फटका पाहायला मिळाला साईमच्या बॅट मधून 4 धावांसाठी. टोटल 5 धावा धावफलकावरती, ऍडवतील 14 धावा धावफलकावरती. मित्रांनो, वेळ आणि खेळ कधी बदलेल हे सांगता येणार नाही, त्यासाठी वेळेला जपा. वेळेला जपा मित्रांनो. जिंदगी मौका कम धोका ज्यादा देतीये. त्यासाठी ज्या वेळेस वेळ मिळेल, ज्या वेळेचं नक्कीच वेळेला ग्रॅब करा, वेळेचा पुरेपूर फायदा घ्या, वेळेचं आणि संधीचं सोनं करून घ्या मित्रांनो. चेंडू जातोय 4 धावांसाठी. थोडस स्टेप आउट झालाय खेळाडू दीपराज, धावा मात्र कॅन्सल होतील. तसेच ओहो, काय स्विंग, जबरदस्त लाजवाब. 4 रन लेग बायच्या स्वरूपात. चांगला स्पिन पाहायला मिळाला, चांगला कट करताना दिसतोय मात्र इथे स्वप्नील. 20 धावा धावफलकावरती. मॅच अभी तक बनी है. अजूनही सामना दोन्ही संघाच्या दिशेने झुकताना दिसतोय मात्र इथे मात्र स्विच हिटचा प्रयत्न, परंतु चांगला एफर्ट पाहायला मिळालं. एक धावाने समाधान मानावं लागेल. एक धावाने धावसंख्येत वाढ होईल. धावफलक असेल 21 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 21 धावा धावफलकावरती. बैट से जो निकला वो गेंद का डरे, हर चौके पे दिलों का असर है. ओ जोरदार अपील, परंतु काहीच फरक पडणार नाही. मात्र एक धावाने धावसंख्येत बरोबर धावफलक असेल 22 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि माफी असावी. 8 चेंडू 28 धावा बरोबर आहे. हो, इथं मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडूची सांगत येईल. धावफलकामध्ये वाढ होईल. धावफलक 23 या आकड्यावरती. 50 धावांचा पाठलाग करायचा होता. हो हो हो, काय फटका अफलातून दीपच्या बॅट मधून पाहायला मिळालं. 27 धावा धावफलकावरती. आता मात्र जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण असेल. 6 चेंडू आणि 23 धावा. इथे मात्र दीप अजूनही करून दाखवतोय. घबरा के पीछे आटे ऐसे हम नहीं, कोशिश करके हारे तो कोई गम नहीं. मित्रांनो, मनामध्ये जिद्द चिकाटी पाहिजे. संघर्षाला तोड देण्याची ताकद पाहिजे मित्रांनो. भिडायची ताकद पाहिजे. संघर्षासमोर सामोरे जाण्याची ताकद पाहिजे. तसेच प्रवीणजी कदम मंडणगड तालुका अध्यक्ष ते सुद्धा इथं उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. एक मोलाचा वेळ तुम्ही नक्कीच आयोजकांना, भाजप तालुका अध्यक्ष मंडणगड प्रवीणजी कदम सर, त्यांचं सुद्धा आयोजकांकडून मनपूर्वक अभिनंदन. सरचे स्वागत. त्यांनी एक मोलाचा वेळ नक्कीच आयोजकांना अर्थातच खर्च केला आहे. 2 दिवसामध्ये त्यांची उपस्थिती नक्कीच आहे आयोजकांसाठी. वाईट चेंडूची सांगत येत आहे. 28 धावा धावफलकावरती. इथे मात्र चेंडू
ओ हो हो, 4 धावा धाव फलकावरती. चांगलं एफर्ट पाहायला मिळालं प्रसादच्या माध्यमातून, परंतु 4 धावांसाठी. चार धावांनी धावसंख्येत भर झाले. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाला आहे फैजान. 32 धावा धाव फलकावरती. किती? 5 चेंडू 18 धावा. साईम हो, इथे मात्र खराब गोलंदाजी 4+1 5 धावा धाव फलकावरती. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये चुरस आणून ठेवलाय मात्र इथे फैजाननी मात्र थोडीशी खराब गोलंदाजी करून 37 धावा धाव फलकावरती. 5 चेंडू आणि 13 धावा. वा 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 वा, काय सामना रंगतदार रोमहर्षक सामना पाहायला मिळालाय मात्र आराध्य 11 आणि विश्वा 11 दोन संघादरम्यान. साइम करून दाखवतोय मात्र नकद बडा नपद बडा, मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा, लहरों से डर के नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. हो हो, चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. टोटल किती धावा? 3 धावा. वाईट +2 टोटल 3 धावा. 40 धावा धाव फलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 10 धावा. ओ हो हो, काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय मित्रांनो. वेळ आणि खेळ कधी बदलेल हे सांगता येणार नाही. हे नक्कीच तुम्ही डोळ्यासमोर पाहत असाल. काय सामना होता आणि काय सामना येऊन पोचला आहे मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पुल केलाय, सक्सेसफुल केलाय आणि पॉवरफुल करून दाखवलाय मात्र 44 धावा धाव फलकावरती. मित्रांनो साईम मैदानाच्या आतमध्ये चांगली झुंज देतोय. मैदान में जो लढा वही असली खिलाडी है, जीत हार तो बस वक्त की सवारी है. ओ, आणखीन एक ब्लॉकर पद्धतीचा चेंडू, परंतु चांगला फटका होता आणि नो +1 टोटल 2 धाव. फैजान मात्र फ्रेशर मध्ये 46 धावा धाव फलकावरती. 46 धावा, 4 धावा जिंकण्यासाठी. 4 चेंडू 4 धावा. मित्रांनो धावा भरपूर असल्या तर नक्कीच होतात, परंतु 4 चेंडू आणि 4 धावांसाठी नक्कीच कष्ट करावे लागतात मैदानाच्या आतमध्ये. अर्थातच आताच क्रिकेट जर पाहिला असेल तर सिंगल डबलला महत्व राहिला नाही. फक्त चौकार आणि षटकार मारण्याचा प्रयत्न नक्कीच असतो. मित्रांनो मोठ्या सुद्धा लीग पाहिला असेल तुम्ही, इंडियन ओपन क्रिकेट सुद्धा पाहिला असेल. मोठा सामना 1 चेंडू आणि 1 धाव असताना सुद्धा पराभूत झालेले आहेत. हो दीपराज इथे मात्र समजदारीवाली थोडस खराब थ्रो. नो, पुन्हा एकदा नो. टोटल 3 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धाव. 4 चेंडू 1 धाव. 6 चेंडू आणि तब्बल ओहो, इथे मात्र विजय होतोय. आराध्य 11 संघ नक्की टाळला झाला पाहिजे. काय फलंदाजी करून दाखवली. थोडीशी गोलंदाजी खराब झाली. कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हे करून दाखवले मात्र आराध्य 11 संघाने. जबरदस्त सामना पाहायला मिळाला. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला. तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 10,000 रुपये श्री आदरणीय सन्माननीय पांडुरंग रघुनाथ सोनकर उर्फ बाबा सोनकर यांच्या माध्यमातून मिळालं. त्यांचं सुद्धा मी आयोजकांकडून धन्यवाद करतो.